नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी मस्त असे कुरकुरीत कमी तेलात फ्राय केलेले बोंबीलची रेसिपी घेऊन आलेली आहे। बोंबील म्हटलं की सर्वांनाच असे कुरकुरीत चमचमीत करून खायला आवडतात आणि ते कसे बनवायचे याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती। इथे मी पाव किलो होतील एवढे बोंबील घेतलेले आहेत। आलं लसूणची पेस्ट, कोकम आगळ आहे, कोथिंबीर, इथे आपण मिक्स मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, मीठ, हळद, हिंग, रवा, तांदळाचं पीठ आणि 1 चमचा होईल एवढा मैदा। अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील। सर्वात प्रथम मी इथे मध्यम आकाराचे काही बोंबील घेतलेले आहेत। स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत हे बोंबील। आता यामध्ये 1 चमचा होईल एवढं कोकम आगळ घालून घेणार आहोत। इथे तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। 1 चमचा लिंबाचा रस वापरून अशाच पद्धतीने बोंबलाला लावून घ्यायचा आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट केलेली आहे, अर्धा चमचा होईल एवढी आलं लसूणची पेस्ट। त्यानंतर लाल तिखट 1 चमचा होईल एवढं आपण लाल तिखट घालून घेतलेला आहे। इथे मी मिक्स मसाल्याचा वापर केलेला आहे। तसेच अर्धा चमचा होईल एवढी हळद, हिंग, पाव चमचा होईल एवढं, मीठ आहे चवीपुरता आणि अर्धा चमचा होईल एवढा गरम मसाला। सर्व मसाले घातले की बोंबील छान मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे मी डायरेक्टली हातानेच मिक्स करते आहे जेणेकरून सर्व मसाला बोंबलाला खूप छान लागेल। अशा पद्धतीने सर्व मसाले लावून झाले की आपण बोंबील 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेशन होण्यासाठी साइडला काढून ठेवणार आहोत। बोंबील मॅरिनेट होईपर्यंत आपण त्याच्यावरचं जे कोटिंग करायचं जे सारण आहे ते बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 चमचे होईल एवढा रवा घेतलेला आहे, 2 चमचे होईल एवढा तांदळाचं पीठ, 1 चमचा होईल एवढा मैदा आहे। मैद्याने जे आपण सारण किंवा जे बॅटर आपण तयार करतो ते कुरकुरीत राहायला मदत होते। तुम्ही जर रवा आणि तांदळाचंच पीठ घेतलं तर जेव्हा आपण तव्यामध्ये बोंबील डिप करून टाकतो तेव्हा ते रवा निघण्याचे चान्सेस असतात। जर तुम्ही मैदा वापरलात तर ते कोटिंग छान दीर्घकाळासाठी व्यवस्थित राहतं। त्यामुळे 1 चमचा होईल एवढा मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा होईल एवढा लाल तिखट घालून घेणार आहोत, तसेच चवीपुरता थोडंसं मीठ आणि आता हे सारण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं सारणही छान मिक्स झालेलं आहे। आता आपण जे बोंबील मॅरिनेट करून ठेवलेले होते त्यांनाही खूप मस्त असा रंग आलेला आहे। आता ते आपण एक एक करून अशा पद्धतीने रव्याच्या सारणमध्ये घोळवून घेणार आहोत। अशा पद्धतीने प्रेस करून त्याला रवा लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं कोटिंग तेलामध्ये फुटत नाही आणि बोंबील एकदम मस्त कुरकुरीत होतात। अशाच पद्धतीने मी सर्व बोंबील एक एक करून सारण लावून घेणार आहे। आता पॅन मध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक करून सर्व बोंबील घालून घेणार आहोत। इथे मी नॉनस्टिक पॅनचाच उपयोग केलेला आहे जेणेकरून बोंबील करपण्याचे चान्सेस कमी असतात आणि कमी तेलामध्ये हे बोंबील मस्त कुरकुरीत होतात। मध्यम ते बारीक आचेवरतीच हे बोंबील फ्राय करायचे। तुम्ही पाहू शकता आता आपली एक बाजू छान खरपूस झालेली आहे। आता आपण दुसरी बाजू अलगद उलटून घेणार आहोत। बोंबील खूप पटकन शिजतात, पाहू शकता अगदी 1 ते 2 मिनिटातच हे एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत। अशा प्रकारे आपण बाजूच्याही कडा पूर्ण कुरकुरीत करून घेणार आहोत। बोंबील कधीही तव्यात फ्राय करायला टाकले की थोडेसे दूर दूरच टाकावे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान क्रिस्पी होतील। आणि आपले परफेक्ट असे बोंबील फ्राय इथे तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत होतात, स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता, खूप जबरदस्त होतात। बोंबील कधीही फ्राय केले की ते थंड झाल्याशिवाय त्यांना झाकू नयेत, कारण की जर तुम्ही गरम असतानाच त्यांना झाकलत तर ते परत नरम होण्याचे चान्सेस असतात। आणि इथे आपले परफेक्ट असे कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहेत। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।